केईएम रुग्णालय नामांतरावर कुठलाही निर्णय नाही। विधान परिषदेत सरकारची लेखी उत्तरात माहिती। नामांतर प्रस्तावाला माडनं विरोध केल्याची माहिती आहे। नामांतराबाबत पालिकेला प्रस्ताव मिळाल्याची माहिती आहे। नामांतराला स्थगिती देण्याची शिवसेना युबीटीची मागणी। 100 वर्ष वारसा असलेल्या केईएमचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिला आहे। किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल म्हणजे केईएम आणि उत्तर दिले उपमुख्यमंत्र्यांनी की तसं काही नाही आहे विचार, पण त्यांना अंधारात ठेवून मागून काम सुरू आहे कौशल्य एकलव्य स्मारक हॉस्पिटल करण्याचं। देशात जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा किंग एडवर्ड नावाच्या व्यक्तीने या रोगावर मात करण्यासाठी या हॉस्पिटलची स्थापना केली होती। तर या व्यक्तीवर एवढा कोणाचा राग आहे की हे नाव बदलायचं? हा किंग एडवर्ड काय कोणतरी जुना अतिरेकी कसाबसारखा आहे का? किंवा हे आता ते फार पूर्वी अतिरेक होता तर आपल्याला नाव बदललंच पाहिजे आता कसंही करून, असं काय आहे का? आणि कौशल्य एकलव्य स्मारक हॉस्पिटलचे नाव करणार तर त्याच्यामध्ये तुम्ही किंग एडवर्डचा मान कसा राखणार? मी केईएम हॉस्पिटलमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेला होता। तिथे काही लोकांनी मला सांगितलं म्हणून ते मी 3 नाव सुचलं होता। किंग एडवर्ड ते सांगत होता ना की किंग एडवर्डने पैसे दिले होते। हा नितांत खोटी गोष्ट आहे। तिथे किंग एडवर्डने काय पैसे दिले नाही होते। किंग एडवर्ड भारतने लुटून तिथे इंग्लंडमध्ये गेला। किंग कसाब होता का? किंग कसाब होता। किंग एडवर्डने तिथे कमीत कमी लाखो भारतीयाचा कत्ल केला होता। ते कसाब माणूस होता।